स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद, लघु उद्योगावरही गॅसचा तुटवडा या ठिकाणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर ऑटो इंडस्ट्रीला गॅस टंचाईचा मोठा फटका बसतोय। गॅस संपल्यामुळे 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ या ठिकाणी उद्योजकावर आलेली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम जगभरातील देशावर होत असून भारतातील इंधन पुरवठ्यावरही त्याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचा संदर्भ देत गॅस पुरवठा कमी होणार नाही, मुबलक गॅस पुरवठा असल्याचे या ठिकाणी म्हटलेले आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील 5 मोठे उद्योग गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। गॅस तुटवडा कायम राहिल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील। ऑटो इंडस्ट्रीज, फार्मा कंपनीला मोठा फटका बसू शकतो असे या ठिकाणी म्हटलं जात आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 40 ते 50 असे लघु उद्योग आहेत, ज्यामध्ये गॅस तुटवडा झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील 40 ते 50 लघु उद्योगही बंद करण्यात आले असून पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल यासह इतर लघु उद्योग बंद झाले आहेत। संभाजीनगरमध्ये 4,500हून अधिक या ठिकाणी जे आहेत लघु उद्योग आहेत, अशी माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या अध्यक्षाने या ठिकाणी दिलेली आहे। आता कोणत्या कंपनीमध्ये होतो गॅसचा वापर? स्टील कंपनी असेल, इंजिनिअरिंग उद्योग असेल, यामध्ये त्याचबरोबर ऑटो कंपनी इंडस्ट्रीज असेल, फार्मास्युटिकल कंपनी असेल, यामध्ये जे आहेत गॅसच्या या ठिकाणी जे आहे पुरवठा केला जातो। फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, ग्लास उद्योजक असेल, यामध्ये जी प्रक्रिया असते त्याच्यासाठी बॉयलर वापरलं जातं, थर्मिंग लुझर्ड हीटरचं वापरलं जातं आणि त्यासाठी गॅस लागतो। आणि गॅस तुटवडा कमी झाल्यास संपूर्ण कंपन्या या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळू शकते। तुम्हाला काय वाटते? सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे कंपन्या बंद पडत आहेत, याचं मुख्य कारण कोण आहे? सरकार आहे की युद्धजन्य परिस्थिती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।